नमस्कार मंडळी. तर मंडळी सकाळी लवकर उठलंय, कुडाळच्या स्टँडवर इलंय. हा असा कुडाळचा बस स्टँड. आज वार होतो बुधवार, त्यामुळे कुडाळच्या स्टँडवर आज खूपच गर्दी होती. माका मिळाली आता विजयदुर्ग पणजी गाडी. शेवटच्या वाकावर जागा अडवलंय, कुडाळ स्टँडला बाय बाय केलंय. तर आपल्या लाल परीतसून आता माझो कुडाळातसून सावंतवाडीक जाऊचो प्रवास चालू झालो. ह्या बघा कुडाळातला नक्षत्र टॉवर्स. आता मी नक्षत्र टॉवरच्या समोरसून जातोय. तर मुंबई गोवा हायवेक पण आता गाडी लागलेली असा. आता सावंतवाडीच्या दिशेने गाडी चाललेली असा. तोपर्यंत कंडक्टर पण इलो तिकीट काढू. ही तिकीट काढलंय आणि सावंतवाडी येईपर्यंत झोपून दिलंय. आता इलय मी सावंतवाडीच्या स्टँडवर. तर या असा सावंतवाडीचा बस स्टॉप. इल्या माका तासगाव पणजी गाडी भेटली. आता मी तासगाव पणजी गाडीत बसलोय. सावंतवाडी स्टँडला बाय बाय केलंय. त्यानंतर ह्या सह्याद्रीच्या कुशीत बसलेलो ह्यो आंबोलीचो घाट आणि ह्या आंबोलीच्या घाटातसून माझो ह्या लालपरीतसून प्रवास सुरू झालो. ही असत आंबोलीच्या घाटातली हॉटेला आणि सध्या पाऊस नसल्यामुळे धबधबे बंद असत, त्यामुळे हय गर्दी एवढी काय नव्हती. अजूनही पाऊस नसल्यामुळे ना आंबोलीच्या घाटात तर वातावरण खूप क्लिअर होता. नाहीतर दरवर्षी ह्या दिवसात ना आंबोलीच्या घाटात खूप धुक्या असतात, त्यामुळे खालचा काही दिसतच नाही. त्यामुळे हिरवीगार नटलेली झाडी आणि ह्या निसर्गाच्या कुशीत असलेलो आंबोलीचो घाट, ह्या घाटातला सृष्टी सौंदर्य तर आज बघण्यासारख्या होता. मी आता इलय पूर्वीच्या वसाकडे. ह्यो असा आंबोलीच्या घाटातलो पूर्वीचो वस. पूर्वीच्या वसाक मी गाडीतसूनच पाया पडलय आणि पुढच्या प्रवासाक मी लागलय. आता मी इलय आजऱ्यात. ही असा आजरा सिटी. सावंतवाडी ते आजरा खूप मोठो प्रवास ह्यांच्याबरोबर झाल्यामुळे खूप चांगली ड्रायव्हर आणि कंडक्टरांबरोबर मैत्री झालेली. त्यांच्याबरोबर एक सेल्फी घेतलंय. तर मंडळी मी आता इलय आजऱ्याच्या बस स्टॉपवर. तर मंडळी आजऱ्याच्या बस स्टॉपवर मी उतरलय. माझो प्रवास थंयच थांबवलंय. आता मी तुमका आजऱ्यातला खूप चांगला बेस्ट क्वालिटीचा हॉटेल दाखवतोय. ह्या असा हॉटेल समाधान. अगदी नावाप्रमाणे समाधान वाटला तुमका हे जेवल्यावर. त्या हॉटेलात मी कायम जेव घेतय. आज जेवणासाठी किती लोक येली तुम्ही बघू शकतास. हॉटेल एकदम साधा असावं, फक्त याची क्वालिटी खूप चांगली असा, त्यामुळे जेवूकही खूप लोक येतात. आणि मी तर आजरा किल्ल्यावर ह्या हॉटेलमध्ये येतोय. तर मी आत इलय आणि हॉटेलमध्ये जेवणाची ऑर्डर दिलंय. ही असा हॉटेल समाधानची समाधान स्पेशल थाळी. आता ताटाक काय काय दिला तर तुमका सांगते. भाकरी, मटण, रक्ती मुंडी, सोलकडी, पांढरो रस्सो, तांबडो रस्सो, एवढा सगळा मका ताटाक दिलेला असा. आता तेवढा सगळा मी संपवतलंय. तर मंडळी समाधानची स्पेशल थाळी तुमका कशी वाटली सगळ्यांनी कमेंट्स करून सांगा. मटण पण खूप चांगला शिजलेला होता आणि ह्यो बासमतीचो राईस पण अप्रतिम होतो. तर मंडळी मी आता असं आजऱ्यात आणि आज कुडाळातसून मी आजऱ्यात दिलंय. गेल्यावर माका भूक खूप लागली म्हणून मी आजऱ्याच्या एस टी स्टँडच्या बाहेर हॉटेल समाधानमध्ये मी आता जेव गेलोय. अगदी घरगुती पद्धतीचा हॉटेल असा. भाकरीचा आणि चपातीचा जेवण असा. तर हय मी आता जेवलोय. तर रक्ती मुंडी थाळी मी मागवलंय. ह्याचा जेवण तुमका आवडतला तुम्ही नक्की हय जेव घेवा. आवडला तर माझ्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा.